10th मॅथमॅटिक्समध्ये पार्ट 1 मधला तिसरा चॅप्टर चालू करणार आहोत आपण. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या धड्यातलं कुठलंही बीट वगळलेलं नाही तुमचं. हा धडा जशाच तसा आहे, साधं गणित सुद्धा वगळलेलं नाही. त्याच्यामुळे हा एक चॅप्टर आणि प्रोबॅबिलिटी एक चॅप्टर ॲज इट इज आहेत. पुन्हा ह्याच्यानंतरचा चौथा चॅप्टरमध्ये अर्धाच धडा आहे. पुन्हा शेवटच्या चॅप्टरमध्ये बी वगळलेला आहे. त्याच्यामुळं आपण त्या चॅप्टरमध्ये त्याची चर्चा करू. बरोबर आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणून धड्याचं नाव टाका सगळेजण. काय असतंय अरिथमॅटिक प्रोग्रेशन नेमकं? एक सिक्वेन्स दिलेली असते तुम्हाला. सिक्वेन्स म्हणजे ज्याला अंकाची क्रमिका म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आणि ती दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे का नाही हे चेक करायचं. असे पहिल्या टाईपचे गणित आहेत. The given sequences in arithmetic progression or not. दिलेली सिक्वेन्स ही एपी आहे का, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, हे आपणाला कसं फाइंड आउट करायचं ते पहिलं काम. If the given sequence is in arithmetic progression, first term आणि कॉमन डिफरन्स काढता आला पाहिजे. आणि त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधले नेक्स्ट 2 टर्म काढता आले पाहिजेत. बरोबर. पेज नंबर 59 वर आहे का? 59. सॉल्व्ड एक्झाम्पल म्हणून एका एक्झाम्पल मध्ये 4 प्रॉब्लेम दिलेले आहेत बघा. सापडलं का? हा, ते प्रॉब्लेम लिहून घ्या. त्याच्यातलं पहिलं लिहून घ्या, फक्त पहिलं. बघा, या सिक्वेन्स मध्ये किती टर्म दिलेले आहेत तुम्हाला? 4. किती टर्म आहेत? 4 टर्म आहेत. त्या प्रत्येक टर्मला T1, T2, T3, T4 असे नाव देऊ. पाच टर्म दिल्या तर T5 बरोबर लिहू तिथपर्यंत. किती का टर्म देणार? 5, 6 देणार. जेवढ्या टर्म दिले त्याला 4 दिले म्हणून T1 बरोबर 5, T2 बरोबर 12, T3 बरोबर 19, T4 बरोबर 26 आहे का?
द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कोणत्याही दोन लगतच्या पदांची डिफरन्स काढायचा, वजाबाकी करायची आपल्याला. मग करताना कसं करायचं? T2 मायनस T1, पुन्हा T3 मायनस T2, पुन्हा पुढचं आणि तो मागचं मायनस करायचं. पहिल्यांदा का करू? T2 मायनस T1 काढणार, पुन्हा T3 मायनस T2 काढणार, आणि पुन्हा T4 मायनस T3. आणि या सगळ्याचा डिफरन्स जर सेम आला तर काय लिहायचं, नाही आला तर काय लिहायचं, हे या गणितात बघायचे आपल्याला. आता आपण अगोदर डिफरन्स काढून घेऊ. सांगा कुणाचा काढू अगोदर? T2 मायनस T1 बरोबर, सांगा 12 मायनस 5 इज इक्वल टू 7. आता त्याच्या पुढले घ्या. T3 मायनस T2 इज इक्वल टू 19 मायनस 12 इज इक्वल टू, सांगा T4 मायनस T3 इज इक्वल टू 26 मायनस 19. आलं का? बरोबर आहे का? मग आता सगळ्याचे डिफरन्स सेम आले का? हा, तर ते लिहायचं कसं बघा. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत terms is constant. The difference between any two consecutive terms is constant. बरोबर आहे? Is constant. Therefore, the given sequence is an AP. AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात, काही अडचण नाही. जर समजा कॉन्स्टंट आलं नसतं तर का म्हणलं असतं? आलं नसतं कॉन्स्टंट. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट. द गिवन सिक्वेन्स इज नॉट एन AP. तसं बी गणित बघू आपण, पण आता सध्या हे कॉन्स्टंट आल्यामुळं अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. जर नाही आलं तर पुढे काही करायचं नाही, आल्यावर अजून पुढे करायचं. आता पुढे काय करायचं? फर्स्ट टर्म ज्याला स्मॉल ए न दाखवतात, सांगा फर्स्ट टर्म काय? 5. कॉमन डिफरन्स ज्याला स्मॉल डी न दाखवतात, बरोबर? ते हे तुम्ही काढलेली वजाबाकी किती? 7. पहिल्यांदा चेक करा म्हणलंय की दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. आहे. असल्यानंतर फर्स्ट टर्म पहिली ए, कॉमन डिफरन्स वजाबाकी केलेला. आता नेक्स्ट टू टर्म्स आता किती दिलेले? 4, 5 आणि 6 काढायचे आपल्याला. 5 आणि T5 बरोबर फॉर्म्युला सांगतो. ह्याच्या अगोदरची T4 प्लस डी. T4 किती आहे? 26 प्लस डी 7. बरोबर.
आता T6 काढताना का करू, ह्याच्या अगोदरची टर्म T5 प्लस D 33 प्लस 7 इज इक्वल टू 40. समजा नेक्स्ट 3 टर्म म्हणलं असतं, बरोबर आहे, तर का केलं असतं आता, T7 बरोबर त्याच्या अगोदरची T6 प्लस डिफरन्स मिसळायचा D, बरोबर. किती बी काढता येते, मग तुम्ही नेक्स्ट 10 टर्म काढा म्हणलं तर बी कुठले. समजा मला T10 लिहायचा आहे, तर मी कसा लिहू फॉर्म्युला, T9 अगोदरचं प्लस D. राहील लक्षात, राहील लक्षात. Therefore the next 2 terms are 33 and 40. हे एक प्रॉब्लेम कळाला तर तुमचं 3.1 सगळं कळाले आहे. एकच मेथड एवढी कळाली तर. काय मेथड आहे, एक सिक्वेन्स दिले तुम्हाला, त्या सिक्वेन्स वरून तुम्हाला ठरवायचं आहे की ती दिलेली सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही. किती टर्म दिले, T1 T2 T3 T4 लिहिलं सगळं. आता प्रत्येक 2 टर्म मधला डिफरन्स काढायचा आहे मला. T2 मायनस T1 7 आलं, पुन्हा T3 मायनस T2 7च आलं, T4 मायनस T3 7च आलं. सगळं सेम आलं तर ते वाक्य लिहिणार मी. कोणतं वाक्य सांगा बरं. द डिफरन्स बिटवीन एनी 2 consecutive terms is a constant. Therefore the given sequence is an AP. आलं. मग जर ही गिवन सिक्वेन्स AP असेल तर फर्स्ट टर्म इज इक्वल टू A इज इक्वल टू 5. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू 7. आणि नेक्स्ट 2 टर्म काढा म्हणलंय, दिलंय 4 म्हणजे 5 आणि 6 टर्म. T5 बरोबर काय फॉर्म्युला सांगा, त्याच्या अगोदरची T4 प्लस D 26 प्लस 7 33. T6 कसं काढू, त्याच्या अगोदरची T5 प्लस D 33 प्लस 7. Therefore next 2 terms are 33 and 40. कळालं का सगळ्याला. हां,
त्याच्यानंतर दुसरं करून दाखवतो बघा. बघा, टू -2 -6 -10 कॉमा डॅश जेवढ्या टर्म दिले त्याला नाव ठेवा. T1 is equal to 2, T2 is equal to -2, T3 is equal to -6, T4 is equal to -10. बरोबर. जेवढ्या टर्म दिलेल्या आहेत त्या टर्मला आपण 4 दिलेत म्हणून T1 T2 T3 T4 ठेवलो. डिफरन्स काढू आपण दोन दोन जवळच्या टर्मचा. सांगा. T2 minus T1 -2 -2 -4, T3 minus T2 -6 -2. दोनदा कसं आलं मायनसचे? हे आपल्या फॉर्म्युल्यातलं मायनस आणि हे व्हॅल्यू मधलं मायनस. हे -6 ॲज इट इज, मायनस मायनस +2 बरोबर -4. T4 minus T3 is equal to सांगा -10 -6 -10 -6 बरोबर आहे. सगळ्याचा डिफरन्स कॉमन आला का? द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या terms is a constant, therefore the given sequence is an AP. बघा कसं. The difference between any two consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP. झालं. मग आता मला सांगा, फर्स्ट टर्मला आपण ए म्हणतो. बरेच जण म्हणतात की ए म्हणायचं का T1 म्हणायचं. T1 बी म्हणलं जातंय, ए बी म्हणलं जाते, दोन्हीचा अर्थ एकच. कळालं? सांगा मग. फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स is equal to small d is equal to आलं. आता नेक्स्ट टू टर्म्स दिले 4 T5 T6. सांगा. T5 is equal to T4 plus D. T4 -10 plus D -4
minus 10 plus into minus minus 4 minus 40 minus 10 minus 4 minus 40 T6 बरोबर सांगा T5 plus D T5 minus 14 plus minus 4 minus 14 plus into minus minus 4 is equal to minus उत्तर का लिहिणार therefore the next two terms are minus 14 and minus 18 कळालं लिहा काय अडचण आहे हा चावत्यातच का होते मग झालं झालं का हा
बघा, अशी सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला. त्या सिक्वेन्स मध्ये 6 टर्म दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे अगोदर आपण सगळ्यांना नाव देऊ. कसे? T1 इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 2, T5 इज इक्वल टू 3, T6 इज इक्वल टू 3. बरोबर. आता डिफरन्स काढू आपण कोणत्या 2 टर्मचा सांगा. T2 मायनस T1, 1 मायनस 1 0, T3 मायनस T2, 2 मायनस 1 1, T4 मायनस T3, 2 मायनस 2 0, T5 मायनस T4, 3 मायनस 2 1, T6 मायनस T5. सगळ्याचा डिफरन्स कॉन्स्टंट आलाय का? मग का लिहिणार आपण? बघा, द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is not constant. Therefore, the given sequence is not an AP. Therefore, the given sequence is not an AP. आणि जर ती सिक्वेन्स एपीच नसेल तर फर्स्ट टर्म काढायची काही गरज नाही, कॉमन डिफरन्स काढायची गरज नाही, कारण येणारच नाही ना कॉमन डिफरन्स. नेक्स्ट 2 टर्म काढायची सुद्धा काही गरज नाही. जर ती प्रोग्रेशनमध्ये नसेल तर एवढंच उत्तर लिहून इथं उत्तर स्टॉप करायचं. कळालं?
झालं. तिसरी सिक्वेन्स, चौथी सिक्वेन्स का दिल्या बघा. काही पुस्तकामध्ये 3च टर्म दिलेले आहेत, पण चौथी पण आहे, दुरुस्त करून घ्या. बघा आता थोडा अपूर्णांकाच्या पद्धतीत आहे. तुम्हाला डिफरन्स वगैरे किती वाजले सांगू का? हा पद्धत आहे. कोणाला कशाची चिंता तर कोणाला कशाची चिंता. भूक लागली आहे का? T1 बरोबर 3/2. बघा सगळेजण इकडं. T2 बरोबर 1/2. T3 बरोबर -1/2. T4 बरोबर -3/2. आलं. दिलेले 4 टर्म आहेत, त्यांना T1, T2, T3, T4 मांडलं. आता डिफरन्स काढून बघू कॉन्स्टंट येतोय का. पहिल्या दोघांचं काढू अगोदर. T2 - T1 1/2 - 3/2. Denominator same as it is. 1 - 3 - 2/2 is equal to -1. T3/T2 बरोबर सांगा मला. सांगा. -1/2 -1/2. Denominator same as it is. -1 - 1 -2/2 is equal to -1. आलं. आता पुढली काढू. T4 - T3 बरोबर -3/2 -1/2. नाही सॉरी डबल मायनस येईल. -1/2. हे डिफरन्सचा मायनस आणि व्हॅल्यूचा मायनस. -3/2 - +1/2. डिनॉमिनेटर सेम ॲज इट इज. -3 + 1 -2/2 म्हणजेच -1. -1 काय सांगताय. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म is a constant. Therefore, the given sequence is an AP. बरोबर. काय सांगा. The difference between any two term is constant. Therefore, the given sequence is an
एपी जर असेल तर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 3/2 कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू -1. आता नेक्स्ट 2 टर्म काढायचे. सांगा काय नेक्स्ट 2 टर्म. T5 इज इक्वल टू T4 प्लस डी. T4 सांगा -3/2 प्लस -1. -3/2 प्लस इंटू -1 खाली काही नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 1 2 किती आला -5/2. आता T6 बरोबर का करू सांगा. T5 प्लस डी. T5 आत्ता काढलेला -5/2 प्लस -1 -5/2 प्लस इंटू -1 खाली काही नाही म्हणजे 1. 2 1 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन -5 -2 1 2 -7/2. उत्तर का लिहिणार. Therefore, the next 2 terms are -5/2 and -7/2. कळतंय का सगळ्याला. समजतंय काय अडचण. ग बसा किंवा मूर्खा हो काय.
झालं. 3.1 मध्ये पहिल्यात 8 प्रॉब्लेम आहेत का बघा बरं. तुम्ही सोडवायला चालू करा आता लगेच. तुम्हाला जेवढे येते तेवढे सोडवा, न आलेले मी करून दाखवतो. स्टार्ट करा. थ्री 3.1 मध्ये पहिल्यात 8 प्रॉब्लेम आहेत.